एकूणच आता राज्यामध्ये काल जो निकाल जाहीर झाला, महायुतीची सत्ता प्रचंड बहुमताने येणार आहे। राज्यातल्या जनतेचा कौल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला भेटलेला आहे आणि आता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची आम्ही भेट घेतली। आता आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं अधिकृत निवासस्थान उद्यापासनं वर्षा बंगलावरती असावं अशी आमच्या सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा आहे। जनतेची देखील हीच इच्छा आहे। 2014ला ते मुख्यमंत्री झाले, 2019ला देखील चांगलं स्पष्ट बहुमत युतीला आम्हाला भेटलं होतं। त्यावेळेला देखील ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही, शिवसेनेने ऐन वेळेला बाजूला गेल्याने। पण आता राज्यातील सर्व जनतेची आणि आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि उद्यापासून त्यांचं निवासस्थान वर्षा बंगलो हे असलं पाहिजे। उद्या शपथविधी होईल वाटतंय का? त्याचं काय आश्वासन याआधी दिलं होतं का किंवा आता तुम्ही मागणी करताय का? 6 जागा रिकाम्या झाल्यात। आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार येतंय, प्रचंड बहुमताने येतंय, सरकारचं कामकाज चालू होईल। आता सरकार येऊन सरकारचं कामकाज होणं महत्त्वाचं आहे। विधान परिषदेची आता कुठेही चर्चा नाहीये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।